मित्रांनो नमस्कार. देशभरामध्ये कधीही लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा ही होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारीला लागलेले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर विरोधकांकडे उमेदवार नाहीत. असं विधान काल पुणे जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले आहेत. आणि अजित पवारांच्या या विधानामुळे काही अंशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सनसनाटी निर्माण झालेली आहेत. अजितदादांनी पुण्याच्या दौऱ्यामध्ये अनेक सनसनाटी विधानं केली असली तरी त्यामध्ये प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंना पराभूत करणार असा चंग त्यांनी बोलून दाखवलेला आहे. मित्रांनो, दादा मात्र बोलण्यामध्ये बिनधास्त आहेत. अतिशय सडेतोडपणाने आणि मनामध्ये काही न ठेवता दादांची बोलण्याची खासियत ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सर्वदूर अशी परिचित राहिलेली आहेत. तितकेच दादा हे व्यवहार चतुर आहेत आणि दादा हे धंदेवाईक राजकारणी देखील आहेत. ही गोष्ट मात्र आपल्याला नजरेआड करता येणार नाहीत. मोदींना पर्याय देण्यासाठी विरोधकांकडे पर्याय नाहीत. ही अजित पवारांनी मोदींची भलामण करण्यामागे काही निश्चित असा हेतू हा दादांच्या अंतर्मनामध्ये आहे. आणि तो हेतू हा मागच्या काही काळातील दादांच्या घडलेल्या घटनांवर लक्ष टाकलं तर ते आपल्याला स्पष्टपणाने लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि तो जो हेतू आहे तो हेतू म्हणजे सत्ता मिळवण्याचा हेतू हा त्यातून दिसून येत आहे. आणि यातून आर्थिक सत्तेचा जो गैरवापर झालेला आहे तो गैरवापर झाकण्याबरोबरच मोदींच्या अनियंत्रित सत्तेला कुर्णिसात करण्याचा प्रकार हा अजितदादांच्या कालच्या पुणे जिल्ह्यातील दौऱ्यातील प्रमुख असं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मित्रांनो, मी हे आज बोलत असताना महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री शालीनताई पाटील म्हणजे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असलेल्या शालीनताईंचं विधान हे काल महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत. त्या असं म्हणतात की 2019 मधील शिखर बँकेच्या 25,000 कोटींच्या घोटाळ्याचे सूत्रधार हे अजित पवार आहेत. आणि याबाबत अजित पवारांवर ईडीने FIR दाखल करून कोर्टात हजर करावे व तसे पुरावे आपल्याकडे आहेत. आणि उद्या कदाचित नवीन वर्षामध्ये अजित पवारांना ही अटक होऊ शकते. आणि ती जर अटक झाली तर अजित पवारांना महाराष्ट्रातील जनतेला तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत. तसे पुरावे भक्कम मात्र हे माझ्याकडे आहेत म्हणजे शालीनताई पाटील यांच्याकडे आहेत. असं विधान हे गरमागरम विधान हे शालीनताई पाटील यांनी केलेलं आहे. यामागे निश्चित असं प्रकरण हे पुढच्या काळामध्ये कोणत्या वळणावर असेल याचं भाकीत वर्तवणं तसं अवघड आहे. कारण जशी एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे महाशक्ती ही खंबीरपणाने उभी राहिलेली आहेत तीच महाशक्ती ही अजित पवारांच्या आणि त्यांच्या असलेल्या 40 आमदारांच्या पाठीमागे उभी राहिलेली आहेत. आणि सत्ता मिळवण्यासाठी समान असा वैचारिक धागा असला पाहिजेच असं कुठलंही कारण नाही. आणि ती नैतिकता पाळण्याची ही महाशक्तीची तयारी सत्तेसाठी नाही हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अजितदादांनी भाजपशी केलेली हात मिळवणी ही त्यांच्या पडद्यामागील बिटवीन द लाईन असं बरंच काही सांगणार आहेत. किंबहुना एखाद्या वाक्याखाली आपण लाल अशी तांबडी रेष मारतो अगदी त्याच पद्धतीने त्याच्या पाठीमागे अनेक कंगोरे धरलेले आहेत. उगाचच दादांनी असुरक्षित असल्याच्या भावनेतून खोटेपणाचा डाव खेळून बिनदिक्कतपणे बचावाच्या पावित्र्यातून खेळलेला हा डाव आहे. आणि तो डाव म्हणजे भाजपाच्या आश्रयाला जाणे हे मात्र या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आलेला आहे. आणि यातून जगातील क्रमांक 1 चा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आणि प्रचंड जनाधार असलेला भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा असताना देखील अनेक घोटाळे बहादरांना, अनेक घोटाळे सम्राटांना आणि घोटाळ्यांचे महाकाय आरोप असलेल्यांना पावन करून घेण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे.
यातून अजितदादा आणि शरद पवारांनी इतका देशाच्या राजकारणात पंतप्रधान पदासाठी योग्य नेता नाहीत असे यापूर्वी अनेकदा अजितदादांनी जाहीर सभेतून सांगितले होते. पवार हेच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असे विधान अजितदादांनी मागच्या काही सभ्यांमधून हे जाहीरपणाने सांगितले होते. तेच दादा आज इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदासाठी सक्षम उमेदवार नाहीत, किंबहुना कोणाची क्षमता नाहीत असं जेव्हा विधान करतात तेव्हा मात्र दादांची हात बोलतात आणि गरजेपुढे आत्मसन्मान हा कसा गहाण ठेवावा लागतो हे अजितदादांच्या वक्तव्याने समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. हवेच्या दिशेने जाणं पसंत अजितदादांनी केलेलं आहे. वास्तविक हवेच्या दिशेने जाणं हे काम हे कचऱ्याचं असतं, परंतु त्याला मात्र अजित पवार कसे अपवाद असू शकतात. यामध्ये अनेक पलटी सम्राटांचा समावेश हा त्या हवेच्या दिशेने गेलेल्या कचऱ्यासारख्या असल्याचं या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. फडणवीस आणि विनोद तावडे यांनी सिंचन घोटाळ्याची अक्षरशः राळ ही महाराष्ट्रामध्ये उडवलेली होती. त्यांच्याबरोबर किरीट सोमय्या होते आणि अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते हे त्या सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या विरोधात त्यांनी रणकंदन केलेलं होतं आणि आमच्याकडे बैलगाडीभर पुरावे आहेत असे विधान देखील महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केल्याचं हे आपल्याला आठवत असेल. नंतर मात्र हे बैलगाडीवर पुरावे आणि त्यातून राजकीय सौदेबाजीतून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाने मवाळ अशी भूमिका घेतलेली आहे. ती मवाळ भूमिका घेत असताना त्यांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हे सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि यातून भारतीय जनता पक्षाचं सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवारांच्या घोटाळ्याबाबत कधीही ठोस भूमिका ही त्यांनी घेतलेली नाही. यातून कळत नकळत मवियाला भगदाड पाडून सत्तेचं सिंचन मात्र करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झालेला आहे. ते मात्र आपण गेल्या काही 10 महिन्यातील घटनेकडे अजित पवारांच्या बंडानंतर हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर अजितदादा हे विरोधी पक्षनेते म्हणून काही महिन्यांसाठी हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होते आणि दादा विरोधी पक्षनेता असताना दादा कधीही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली नाही. किंबहुना मवी आघाडीतील अनेक आमदारांनी शरद पवारांकडे याबाबत तक्रार केलेली होती की दादा विरोधी पक्षनेता पदाची भूमिका पार पाडत असताना कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सॉफ्ट कॉर्नर अशी भूमिका घेत आहेत. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि दादा आज मात्र देशामध्ये मोदींना पर्याय नाही. मोदींशिवाय देश कसा सुरळीत चालणार असा प्रश्न जेव्हा दादा विचारतात तेव्हा दादांमधील असलेली हतबलतात त्याही पेक्षा दादांमध्ये असलेली राजकीय गुलामगिरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची गुलामगिरी ही या ठिकाणी प्रकर्षाने समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींना पर्याय नाहीत किंवा मोदींशिवाय देश कसा चालणार असं जेव्हा दादा म्हणतात किंबहुना त्यांचे सहकारी म्हणतात त्याबाबत मात्र या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय किंवा लक्षात आणून दिल्याशिवाय राहत नाहीत. कुणाच्याही खासगी आयुष्यात हे मला डोकवायचं नाहीत आणि ते डोकावत असताना तो डोकावण्याचा नैतिक अधिकार देखील मला नाहीत. परंतु एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने सांगून टाकतो, लांब कशाला जातात, मोदींना या देशामध्ये पर्याय नाहीत असं जेव्हा विधान होतं तेव्हा यशोदाबेनचं आयुष्य देखील मोदींशिवाय सुखकारक चालू आहेत ही गोष्ट मात्र आपण ध्यानात घेतली पाहिजे. आणि दादा मात्र खुशाल म्हणता मोदींना पर्याय नाहीत. संसदीय लोकशाहीमध्ये सरकार निवडण्याचा हा अधिकार हा मायबाप जनतेला असतो, हा अधिकार जनता जनार्दनांना असतो. मोदींना पर्याय नाहीत, मोदीच पंतप्रधान होऊ शकता, अमुकच व्यक्ती ही पंतप्रधान होऊ शकते ही भूमिका मात्र लोकशाहीला सुसंगत अशी भूमिका नाहीत. लोकशाहीच्या दृष्टीने विसंगत अशी भूमिका आहेत. किंबहुना ती हुकुमशाहीकडे नेणारी ही दादांची भूमिका आहेत. दादांना कळत नकळत संगत गुणाने लोकशाहीचा आदर न करणाऱ्या प्रवृत्तींबरोबर त्यांना त्यांच्या पंक्तीत बसावं लागत आहेत. परंतु पुढच्या काळामध्ये काळ मात्र या गोष्टीसाठी कोणालाही क्षमा करणार नाहीत. मोदी यांना हरवण्यासाठी सक्षम चेहरा नाही असं कितीही म्हटलं जात असलं तरी जनता मात्र मोदींना हरवू शकते.
इंदिरा गांधींची संपूर्ण लाट ही 1977 मध्ये देशभरात असताना त्यांना हरवण्यासाठी कोणताही चेहरा हा भारतामध्ये नव्हता. हे आपण या ठिकाणी गत काळातील आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल. परंतु तरी देखील इंदिरा गांधींना 1977 मध्ये हे जनतेने पराभूत केलेलं होतं. जयप्रकाश नारायणचा उदय हा त्या ठिकाणी झालेला होता. त्यामुळे नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी ही चेहऱ्याची गरज असणार नाहीत. प्रादेशिक पक्ष संपवणे हे अमित शहा आणि मोदी यांचं धोरण असल्याने पंजाबमध्ये आणि कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये या अमित शहांच्या पाशवी शक्तीच्या विरोधात निवडणुका जिंकता येऊ शकतात हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत. दादा मोदींशिवाय पर्याय नाही असे कितीही जरी म्हणत असले तरी त्यात विशेष काही नाहीत किंवा त्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाहीत. वळसणीचे पाणी किती जरी फिरले तरी ते वळसणीला जाते हे या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींविरुद्ध कोणी नाही असे तुम्ही एकसारखे म्हणत राहा. महाराष्ट्रातील अनेक सभांमध्ये पुढच्या काळामध्ये मोदींना पर्याय नाही असं दादा तुम्ही बिनधास्त म्हणा, पण तुम्ही जेव्हा मोदींविरुद्ध बोलाल तेव्हा सामान्य जनता मात्र, उद्ध्वस्त शेतकरी मात्र, बेरोजगार शेतकरी मात्र या भूमिकेवर ठाम असणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इंडिया डिजिटलच्या नावाखाली जो प्रचार, जो रथ भारत सरकारच्या जनकल्याणाच्या योजना राबवण्यासाठी हा गावोगावी फिरत आहेत, तो गावोगावी फिरणारा रथ हा ग्रामीण भागामध्ये अडवला जात आहे. ग्रामीण भागामध्ये त्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांमधील असलेला असंतोष यातून स्पष्टपणाने समोर आलेला आहे. मात्र मोदींशिवाय पर्याय नाहीत हे विधान करत असताना या देशासाठी 3 गांधींनी बलिदान दिलेले आहेत. त्या 3 गांधींपैकी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे. आणि या भारत देशाला लुटून खाऊन परदेशात पळून जाणाऱ्यामध्ये 2 मोदी आहेत. त्यामध्ये ललित मोदी आणि नीरव मोदी आहेत. हे मात्र आपण लक्षात घ्या. यातून वृक्षाच्या आधारे वाढलेले बांडगुळ हे जेव्हा वृक्षापेक्षा स्वतःला मोठे समजत असतात तेव्हा मात्र त्या बांडगुळाचा विनाश, त्या बांडगुळाचा अधपतन हे नक्की होत असतं. हे मात्र सुज्ञ रसिक श्रोत्यांनी आणि सुज्ञ वाचकांनी लक्षात घेतले पाहिजे. यातून काय समजून घ्यायचं ते समजून घ्या. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.